नमस्कार मित्रांनो, आज आपण पोहोचलो आहोत बीड जिल्ह्यामधील तालुका कुठले शिरूर तालुका आणि शिरूर तालुक्यामध्ये एक आरवी म्हणून एक लहानसं गाव आणि या लहानशा गावामध्ये एक शासनाचा एक प्रकल्प आपल्याला भेटतो. आपण बघू शकता शांतीवन सरस्वती साधना विद्या मंदिर शांतीवन आरवी ह्या इथं आपण पोहोचलो आहोत. इथं चिमुरडी मुलं आपल्यासोबत काही बोलणार आहेत आणि मित्र हो निमित्त मात्र जीविका व जैनम यांच्या माध्यमातून आपण ह्या स्थळावर पोहोचलो आहोत. बघू या चिमुरड्यांकडनं यांचं व्यक्तिमत्व किंवा यांना काय प्रॉब्लेम आहेत हे त्यांच्याकडनं जाणून घेऊया. बाळा कितीला जातो तू? चौथीला. काय वय तुझं? वय माहित नाही. वय माहित नाही. किती दिवसापासून आलाय तू? गेल्या वर्षापासून आलाय. बर बाळ काय तुझं नाव? लखन. लखन. किती दिवसापासून आलाय? गेल्या वर्षी. गेल्या वर्षी. तू कुठला आहे प्रॉपर? मी लिंबारोई. बर इथं आल्यानंतर तुला काय नेमकं काय भेटतं? चांगलं भेटतं. चांगले विचार ऐकायला भेटतात, शिक्षण भेटतं, जेवण खावण कपडे ते भेटतात का? भेटतात. बरं अजून काय ऍडिशनल तुम्हाला भेटतं? बोल ना. सारखं शिकायचं चांगलं. बरं रोज भाडे घेतात. रोज जेवण खावण सगळं व्यवस्थित भेटतं. मित्रांनो सगळं काही भेटतं सगळं, पण इथं मया भेटते का? तुम्हाला आई वडिलांचं जे प्रेम आहे ते भेटतं का? कसं भेटतं? चांगलं भेटतं. म्हणजे जी तुम्हाला ट्रीटमेंट दिली जाते, जी वागणूक दिली जाते ती अशी चुकीची दिली जात नाही ना? नाही. मित्रांनो बघू शकतात अगदी चिमुरडी मुलं वयाच्या अगदी 4-5 वर्षापासून इथं मुलं आहेत. काही ठिकाणी आपण बघू शकतो अगदी 1 ते 2 दिवसाचं मुलं इथं आलेले आहेत. या शांतीवन मध्ये या अनाथ आश्रमामध्ये आलेले आहेत. दया माया करुणा अपेक्षा आकांक्षा ह्या सगळ्या गोष्टी फक्त बोलायच्याच का? मित्र हो आपण या चिमुरड्यांच्या माध्यमातून या चिमुरड्यांच्या डोळ्यामध्ये प्रेम दिसतंय, भावना दिसत आहेत आणि बघू शकतात. काय नाव बाळा तुझं? स्वराज्य. खरंच स्वराज्य. भारताला स्वातंत्र्य मिळून बरीच वर्ष झाली, पण खरोखरच या चिमुरड्यांजवळ येऊन वाटतं का की आपण खरंच स्वातंत्र्यात आहोत का? बाळा आता तू रडत होता, का रडत होता? आपण त्याच्या डोळ्यामध्ये भावना बघू शकतात मित्र हो. अतिशय कोणाजवळ सांगणार, कोण मारतं, जेवण झालं का, पोट दुखतं का, डोकं दुखतं का? मित्रांनो यांची जी व्यथा आहे खरंच देहभान आणि सुन्न करणारी अशी व्यथा, आणि अशा ठिकाणी आपण पोहोचलो आहोत. यांना कोणी मारलं, जेवण दिलं की नाही दिलं, अशा बऱ्याचशा गोष्टींचा कोणी करा. कोणी साधक शिल्पकार हो सारे कल्पक जीवन या समरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. दुबईहून आलेल्या जीविका व जैनम यांनी शांतीवन येथील अनाथ मुलांना केले मार्गदर्शन. बीड तालुक्यातील शिरूर तालुका व शिरूर तालुक्यातील लहानसे गाव आरवी, अति दुर्गम भागातील हे लहान असे गाव, निसर्गाच्या कुशीत वसलेले हे गाव, अशा एका लहानशा गावात शांतीवन म्हणजे लहान मुलांचे अनाथ आश्रम व शाळा. श्रीयुत दीपक नागरगोजे व सौ कावेरी नागरगोजे या दाम्पत्यांनी उभारलेला स्वतःच्या जागेवर हा एक छोटासा प्रकल्प, खूप छान असा संकल्प. मित्रांनो आज अशा दुर्गम भागात दुबईहून आलेल्या जीविका व जैनम यांनी केले मॅजिक सायन्स एक्सपेरिमेंट. सविस्तर वृत्तांत. दुबईहून आलेल्या जीविका व जैनम यांनी 50 दिवसात 100हून अधिक विज्ञान प्रयोग गावोगावी, खेडोपाडी आणि शहरांमध्ये जाऊन इतरांना समजावून सांगितले. आपल्या देशाचे, आपल्या मायभूमीचे ऋण आपल्यावर आहे या भावनेने आपल्याला जे ज्ञान प्राप्त आहे ते इतरांना प्रदान करावे हा त्यांचा निस्वार्थ मुख्य हेतू. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही मुलं वयाने खूप लहान आहेत.
जीविका 9 वर्ष व जैनम 12 वर्षाचा आहे. निस्वार्थपणे या दोन्हीही भाऊ बहिणींचे काम कुणाकडून आर्थिक मदत न घेता ते स्वतःच्या खर्चाने भारत भ्रमण करत इतरांना ज्ञान प्रदान करत आहेत. अशा या लहानशा चिमुरड्यांना आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मानाचा मुजरा. S9 TV न्यूजसाठी मुख्य संपादक कैलाश शिंदे. जैनम आणि जीविका हे मला खूप छान वाटले. ते दोघांनी आम्हाला त्यांनी खूप छान आम्हाला सांगितलं. सायंटिस्ट विषयी खूप छान सांगितलं. नमस्कार. आज जो इथं क्लास झाला म्हणजे कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये आमच्यापेक्षा खूपच लहान होते जीविका व जैनम हा 8वीला होता व जीविका 5वीला होती. या दोघांनी त्यांना जे काही ज्ञान आहे त्यांनी त्यांच्या ज्ञानाबद्दल आम्हाला आज शिकून हसत खेळत कसं सायन्स समजेल व सायन्सचे कसे एक्सपेरिमेंट समजतील असं आम्हाला त्यांनी आज शिकवलं. तर त्यांचा जो विचार होता तो खूपच छान विचार होता. आम्हाला लहानपणापासून शाळेत शिकवायचे की ज्ञान दिल्याने ज्ञान वाढत असतं. तर त्याचप्रमाणे जीविका व जैनम हे जे 1000 मुलांना ज्ञान देत आहेत तर त्यांचं त्याच दुप्पट त्यांचं ज्ञान वाढतंय. मला खूप आवडलं व त्यांना गॉड ब्लेस यू. नमस्कार, माझं नाव रोहन. माझ्या शाळेचे नाव सर्वश्री साधना विद्यामध्ये शांतवन आरवी. आता ते जयवान आलते, त्यांनी आम्हाला सायन्स विषयी काही माहिती सांगितली, सायन्सचे प्रयोग करून दाखवले आणि आम्हाला हसवलं. आमच्यासोबत फ्रेंड सारखं वागले आणि त्या सायन्स प्रोजेक्ट मधून आम्हाला काहीतरी चांगलं शिकायला भेटलं, अजून काहीतरी आम्हाला नवीन शिकायला भेटलं. त्याच्यामुळे मी त्यांना. माझे नाव रुपाली. मला नव्हतं वाटलं की आमच्या आयुष्यात इतके छान कुणी आम्हाला सांगायला येईल असं काही, म्हणजे मला वाटलंच नव्हतं. आणि ते जे मेणबत्तीचा प्रयोग करून दाखवला ते तर वाव, मला खूपच आवडला. कसा म्हणजे फुगा धरायचा, त्याच्यावर मारायचा, कसं हे इम्पॉसिबल आहे. मला नव्हतं वाटलं की आमच्या आयुष्यात असं पण आम्हाला काही बघायला भेटल. धन्यवाद. जय आणि जीविकाने आम्हाला खूप छान गोष्टी शिकवल्या. त्यांनी तो प्रयोग बलून मेणबत्ती याविषयी खूप छान माहिती सांगितली, आम्हाला खूप आवडली. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव अस्मिता. मी आज जे प्रयोग पाहिले जैन आणि जीविकाचे, मला मनापासून खूपच आवडले. ते म्हणजे त्यांनी जे प्रयोग केले त्यांनी खुशी आम्हाला सांगितले. इतके म्हणजे खुशनसीब आहेत आम्ही की आम्ही ते प्रयोग पाहिले व आम्हाला ते बघायला भेटले. आम्ही इतके खुश झालो होतो ते प्रयोग पाहून. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.